जळगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे आणि उमेदवार असतील किंवा नागरिकांच्या सोयीसाठी जे आहे महापालिकेने जे आहे प्रभागनिहाय या ठिकाणी जे आहे निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती केलेली आहे। हा प्रभाग 1 ते 19 असे वेगवेगळ्या प्रभागांची जबाबदारी जी आहे त्यासाठी वेगवेगळे निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत यासाठी नेमण्यात आलेले आहेत आणि त्यानुसार प्रत्येक महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावर जे आहे या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक करून त्यांना ती जबाबदारी देण्यात आलेली आहे। प्रत्येक प्रभागनिहाय जे आहे या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी ची स्वतंत्र नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार प्रत्येक प्रभागाची जबाबदारी जी आहे त्या निवडणूक अधिकाऱ्यांवर देण्यात आलेली आहे। हे उमेदवार असतील किंवा महापालिकेचे नागरिक असतील किंवा इतर जे व्यक्ती असतील निवडणुकी संबंधित त्या सर्वांना या ठिकाणी हे सोयीचं व्हावं या ठिकाणी त्यामुळे आयुक्तांच्या वतीने जी आहे या ठिकाणी ही रचना करण्यात आलेली आहे। तसंच निवडणुकीसाठीचे जे ना हरकत प्रमाणपत्र असतील किंवा इतर ज्या काही गोष्टी असतील त्यासाठी देखील 13व्या मजल्यावर जी आहे स्वतंत्र अशी यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्यामुळे महापालिकेची निवडणूक असेल त्या निवडणुकीसाठी सर्वांना सोयीचं व्हावं उमेदवारांना सोयीचं व्हावं यासाठी जे आहे महापालिकेच्या यंत्रणेकडून जे आहे स्वतंत्र जे आहे प्रत्येक प्रभागनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यामुळे आता उमेदवारांना अर्ज भरणे असेल किंवा इतर ज्या तांत्रिक गोष्टींची माहिती घ्यायची असेल त्या सर्व नागरिकांसाठी ही बाब सोयीची ठरणार आहे आणि त्याचमुळे जे आहे या निमित्ताने आता महापालिकेची यंत्रणा जी आहे या ठिकाणी निवडणुकीसाठी जे आहे कसून महापालिकेने या निवडणुकीसाठी एकंदरीत कंबर कसल्याचे चित्र पाहायला मिळत असून महापालिकेची संपूर्ण यंत्रणा जी निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।